नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शिवराय. आपलं स्वागत आहे जनता न्यूज चॅनलवर. शेतकरी मित्रांनो, आज 20 जून 2026 रोजी आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र हवामान अंदाज व विश्लेषण आणि हवामान खात्याचा IMD अधिकृत अहवाल. हो शेतकरी मित्रांनो, पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा. आणि आजचा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर एक छोटं मनापासून सांगायचं आहे की आपल्या चॅनल आता हळूहळू पुढे जात असून जवळपास प्रत्येक शेतकरी मित्र आपल्या चॅनलशी जोडला जातोय आणि सबस्क्राईब करत आहे. हे फक्त तुमचं प्रेम आणि विश्वासाचं प्रतीक आहे, त्यामुळे नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. शेतकरी मित्रांनो, आता बघा की हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार सध्या विदर्भाच्या काही भागात वादळी पावसाची शक्यता आहे. तर पुणे, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट कायम असून काही ठिकाणी ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. शेतकरी मित्रांनो, चला तर आता बघूया आपण विभागांनुसार हवामान अंदाज आणि विश्लेषण. शेतकरी मित्रांनो, आता वळूया आपण पुणे व मध्य महाराष्ट्रामध्ये. शेतकरी मित्रांनो, लक्षपूर्वक देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता बघा, पुण्यात हवामान प्रामुख्याने कोरडे असून दुपारच्या वेळी उष्णतेची लाट जाणवण्याची शक्यता आहे. हो शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही आज पुण्यामध्ये असाल तर त्यामध्ये हवामान प्रामुख्याने कोरडे तर राहील, पण दुपारच्या वेळेस उष्णतेची लाट जाणवण्याची दाट शक्यता आहे. पण काही भागामध्ये उकाडा वाढून मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही. शेतकरी मित्रांनो, कारण या भागात कमाल तापमानात वाढ झाल्यामुळे हवेचा दाब कमी होत आहे. स्थानिक पातळीवर उष्णतेमुळे व बाष्पीभवन वेगाने होऊन दुपारनंतर अक्षांश ढगाळ वातावरण निर्माण होईल. यामुळे अचानक स्थानिक पातळीवर मेघगर्जनेसह किरकोळ पावसाच्या सरी कोसळू शकतात. शेतकरी मित्रांनो, चला तर आपण बघूया विदर्भामध्ये काय परिस्थिती आहे. पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची दाट शक्यता असून विदर्भातील काही भागात अजूनही उष्णतेचे प्रमाण जास्त आहे. शेतकरी मित्रांनो, बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या दमट वाऱ्यामुळे आणि स्थानिक पातळीवर अतिउष्णतेमुळे म्हणजेच विदर्भात तीव्र कमकुवत हवेचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे वादळी वारे 30 ते 40 किमी तास वेगाने, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. नागरिकांनी विजा चमकत असताना झाडाखाली किंवा मोकळ्या जागेत थांबणे टाळावे. शेतकरी मित्रांनो, म्हणजे विदर्भाकडे आता पावसाची शक्यता जास्त दर्शवली आहे. शेतकरी मित्रांनो, त्यामुळे आपली काळजी घ्या आणि शेती धान्याची जास्त काळजी घ्या. शेतकरी मित्रांनो, सुरक्षित जागी धान्याला ठेवा. शेतकरी मित्रांनो, आता आपण बघूया हवामान अंदाज मराठवाड्यात हवामान अक्षत ढगाळ राहील. दुपारनंतर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडू शकतो, तर उर्वरित ठिकाणी उष्ण हवामानाचा इशारा देण्यात आलेला आहे. शेतकरी मित्रांनो, मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये उन्हाची तीव्रता कायम असली तरी शेजारील राज्यामधून येणाऱ्या आर्द्रतेमुळे दुपारनंतर ढगांची दाटी येईल. शेतकरी मित्रांनो, आता बघा, यामुळे काय होत आहे की वातावरणात तीव्र उकाडा म्हणजे ह्युमिड हीट जाणवेल आणि काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडेल. उर्वरित भागात कोरडे आणि अतिउष्ण हवामान कायम राहील. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या विशिष्ट जिल्ह्याचे किंवा परिसराचे अधिक अचूक हवामान जाणून घ्यायचे आहे का? कृपया तुमच्या तालुक्याचे किंवा जिल्ह्याचे नाव आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मी तुम्हाला अधिक अचूक माहिती देऊ शकेन. हो शेतकरी मित्रांनो, आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून तालुक्यातून हा व्हिडिओ बघत आहात ते नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. हो, अशाच ताज्या अपडेट्ससाठी बघत रहा जनता न्यूज आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. जय शिवराय, जय महाराष्ट्र.